कसा आहे वॉटरफॉल? एक नंबर हिडन जेम, एक नंबर. थोडं घनदाट जंगल आहे. टिका बिका लावून कुठे वारीला चालला काय तू? गिर्यारोहक पुढे पोहोचले 2 आमचे. आज आमच्या सोबत जादू आलेले आहेत. भगवान भरोसे आया हुआ बंदा व्हाइट ड्रेस पहन के. तो समोर स्पॉट आहे आपला. हिडन जेमला आता चुकलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगमाई. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे खांडीच्या वॉटरफॉलमध्ये. पुण्यापासून अगदी जवळ आहे हा स्पॉट. रवी भाऊनी शोधलेला, तर त्या स्पॉटवरती आपण जाणार आहे आणि मजा येणार आहे. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. तर पटकन आवरू आणि निघू आपल्या प्रवासाला. उशीर झालाय. रवी भाऊ सगळे वाट बघतायत माझी. हे कॅमेराची सेटिंग करायला थोडासा वेळ गेला, की माउंट मी थोडं चेंज केलं, त्यामुळे थोडासा वेळ गेला माझा जास्त. अरे बापरे, इथे तर नदी साठली डायरेक्ट. आता हे मला फोनवर फोन करतायत. अरे आवरलंय कधी, मी चाललोय कधी. ओम नमः शिवाय. 6 वाजता उठलोय, आता 7:53 झालेत. म्हटलं 5 मिनिटात येतो. अर्धा तास झाला. आता आपण चाललेलो आहे ते ठिकाण माझ्यासाठी नवीन आहे, कारण की मी गेलेलो नाही आहे. रवी भाऊंचा स्पेशल अड्डा येतो. आम्ही रवी भाऊंच्या नावाने तो अड्डा केला आहे. माझे मित्र आहेत रवी भाऊ, ते बऱ्याच वेळा गेले त्या ठिकाणी. आज ज्या स्पॉटवरती चाललो त्या स्पॉटवरती अचानक भयानक प्लॅन झाला आहे आमचा आजचा. तर त्यामुळे रायडिंगला थोडंसं मजा येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. आता आपण पोचू अमोलकडे, अमोलला घेऊ. जादू. चल चल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हा दोन्ही. अच्छा 4 कमी आहे. ओके ओके, मला वाटलं 4 आहे का काय. चलो बाय बाय. चलो बाय. मस्त क्लायमेट झालं आहे, रायडिंगला मजा येणार आहे. आणि मस्त पाऊस आलेला आहे. कॅमेरा आत्ताच चालू केला आणि लगेच पाऊस आलाय. क्या यार. या बाजूला डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज आहे. मस्त कॅम्पस आहे. हा रोड मला खूप आवडतो, खूप छान वाटतं. इवन नाईटला अजून छान वाटतं, कारण की साईटनी आहे ना मस्त लॅम्प्स लावलेले आहेत. क्लायमेट असाच राहायला पाहिजे, जेणेकरून रायडिंग एन्जॉय करता येईल आणि शूट पण घेता येईल. जास्त जोरात पाऊस झाला तर मग शूट पण घेता येणार नाही आपल्याला. आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे, कारण की 2 वर्ष आमचा प्लॅन चालू होता रायडिंगला जायचं म्हणजे रवी भाऊंच्या स्पॉटवरती. तर रवी भाऊंचं आणि माझं डिस्कशन व्हायचं. 2 पावसाळे येऊन गेले, पण आमचं डिस्कशन काही थांबलं नाही. मग काल आम्ही विचार केला, म्हटलं काही होऊ दे, जायचं. पाऊस पडला जायचं, काही प्रॉब्लेम नाही. हे तू पीपी किट काय घालून आलाय? पीपी किट काय घातलंय? अरे बापरे, हे बुवा कुठं चालले आहेत? हा, ही समोरच माणसं थांबली आहेत. आई शपथ, कशी हवा डॉन. पेट्रोल भरायचे आपल्याला. मला हा चालेल. हा माहिती काय, हा माहिती आहे. एमराल्ड. कशी हवा, व्हाईट ड्रेस काय विषय. हा प्लास्टिक रेनकोट. हे अशी आपली ट्रिप असते. ऑन द वे शॉपिंग करत जायचे. सकाळी पाऊस जोरात सुरू होता. आता ना क्लायमेट एकदम फ्रेश झालं, मस्त कवळं ऊन पडलंय. हां, असं क्लायमेट असेल ना तर मजा येणार आहे. आणि असंच राहिलं पाहिजे, म्हणजे छान शूट घेता येतील. चलो, पेट्रोल भरून झाले. आता 8:33 झालेले आहेत. 50 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे. आणि स्पॉट रवी भाऊंनाच माहिती आहे.
त्यामुळं जसं तुमच्यासाठी सरप्राईज आहे तसं माझ्यासाठी पण सरप्राईज आहे हा व्लॉग. तो मजा येणार आहे. आणि क्लायमेट खरंच खूप छान आहे. पाऊस नाही आहे इकडे आणि आम्ही सगळे पावसाचे कपडे घालून निघालो. आता गरम व्हायला लागले. तर आज रायडिंगला आम्ही 5 जण आहे. अमोल, सचिन भाऊ, चेतन आणि रवी भाऊ आणि मी. आमचं प्लॅन एकदम अचानक भयानक असतो. लास्ट टाइम पण आम्ही अचानक प्लॅन केला आणि आम्ही डायरेक्ट काशीद बीचवरती मस्त फिरायला. आता शिवराज पॅलेसमध्ये थांबलोय. रवी भाऊ तिकडे काय करतायत? दोगेश गुड मॉर्निंग, कैसे हो? टिका बिका लावून कुठे वारीला चालला काय तू? आज आमच्यासोबत जादू आलेले आहेत. एडलेवाडा सांबर डोसा, मसाला डोसा. हॉटेलवरती थांबलेलो आहे. बाईक इकडे पार्क करून ठेवलेले आहेत. ऑर्डर पण दिलेली आहे. मी तर उत्तप्पा घेणार आहे. आपण घाटेश्वर टेम्पलचा जो ब्लॉग आहे त्या टायमाला सुद्धा आपण याच रस्त्याने आतमध्ये गेलो होतो. त्या साईडलाच कुठेतरी आपला स्पॉट आहे जिकडे आपण जाणार आहे. तर लेट्स सी कुठे आहे ते आपण चेक करू. मी सचिन भाऊंना फोन केला, म्हटलं स्पीकर घेऊन या. ते शोधतायत स्पीकर आणि स्पीकर बघा केवढा आहे. हा बघा दिसतोय का तरी? छोटा दामाका नाही. 5 वर्ष गेली शोधत होते, आज भेटलाय. तो पण दुसऱ्याच्या घरी येत होता. वा JBL चा कसला भारी, क्यूट आहे, छान आहे, मस्त आहे. आमच्या आजच्या राईडचा मोरक्या आम्हाला घेऊन जाणार आहेत आज. कुठं नेतात काय माहिती. उत्तप्पा आलेला आहे. आता नाश्ता करू. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मिरच्या केवढ्या टाकल्यात. बापरे बाई दूरच निघणार आहे मिरच्या टाकून. चला या नाश्ता करायला. डोसा फायनली उत्तप्पा आलेला आहे. पहिला उत्तप्पा आलेला मिरची युक्त उत्तप्पा होता, तो परत दिला. आता विदाऊट मिरची मागवलाय. छान आहे आता. चलो नाश्ता वगैरे करून झालाय. इकडे आता ते कपडे वगैरे घालतात, पॅकिंग करतात. भगवान भरोसे आया हुआ बंदा व्हाइट ड्रेस पहन के. राम भरोसे रे. ना रेनकोट ना कुछ कवर. कुछ नाही. चलो आता पटकन आवरतो आणि निघतो. 9:24 झालेले आहेत. पण ऍक्च्युली हा क्लायमेट खूप छान वाटतो. हो हॉर्नबिल वाजवायची का पद्धत आहे का नाही? साईडनी कट मारून जातात. मध्ये गणराज जनरल स्टोअर मध्ये कशी शॉपिंग आमची. पनीर द्या ना, ते महत्वाचं आहे. पहिलं पनीर घ्या. मटेरियल घेतलंय बघा. हे एका स्कूलमध्ये टीचर आहेत आणि टीचर काय खातात कुरकुरे. अरे कसं खावं राव. हेल्मेट घातलंय मी, काढता पण येणार नाही. बघा ना मुद्दा दाखवून खातोय. तुम्हाला हेल्मेट घातलंय ना मी, म्हणून मला दाखवून खातोय. अजिबात दाखवून खाऊ नका कोणी असं, फार वाईट आहे. जनता माफ नाही करेगी. गुणाचं आमचं माणूस आहे हा. आचारी आमचा आचारी मोरक्या ड्रायव्हर अजून काय म्हणतात त्याला, कॅशियर. सगळं संपलेर मला दिलं त्यांनी. सगळं संपलेर मला दिलं. आता आपण भाजी घ्यायला आलोय आजींकडे. मोठं भाजीचं मार्केट आहे. चलो सगळी शॉपिंग करून झाली. आता निघू आपल्या पुढच्या डेस्टिनीवरती. चलो घाटेश्वर टेम्पलला जाताना पण आपण याच रूटने येतो आणि याच गावातून येतो. तो व्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्लॉगसुद्धा चेकआउट करा. त्या व्लॉगची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सिटीपासून खूप जवळ आहे, पण असं वाटतं की आपण खूप लांब आलो ट्रॅव्हलिंग करून. तेच खूप मस्त वाटतं. आणि क्लायमेट अल्टिमेट आहे. हा असा रस्ता आहे. इकडून आपण आलेलो आहे. इथून एक 5 मिनटं चालत जायचं आणि समोरच स्पॉट आहे. हिडन जेम, रवी भाऊंचा हिडन जेम आहे. तर आता गाडी पार्क करू आणि निघू. तर रस्त्याच्या कडेलाच बाईक पार्क केलेली आहे. व्यवस्थित पार्क केली आहे. खाली दगड वगैरे लावून म्हणजे पडणार नाही.
आणि आपला जो स्पॉट आहे तो तिथे आहे. अय सोन्या इकडे हा लॉक टाक ना इकडं. ते लॉक नाही रे ते. हो ऐका. ते डिजिटल लॉकला फक्त बेल्ट टाक ना त्याच्यात. हा ऐकत नाही काय नाही. अथक परिश्रमानंतर आल्यापासून 1 महिना घालवला गाडी पार्क करायला. फायनली आता चला. अख्खा पावसाळा घालवला तुम्ही गाडी पार्क करायला. काय त्याच्यामध्ये ए ठेव हे घे. तू हेल्मेट पकडशील. हेल्मेट पकडशील. चला बोरिया बिस्तर घेऊन ट्रेकिंग चालू झालेलं आहे. बोचकी बिचकी घेऊन काटे बिटे येतं इकडं. अमेझॉन में हम आ चुके हैं. खेकड़ा पड़ा. यहाँ पे अभी कोई नहीं, यहाँ पे अभी कोई नहीं है. यहाँ पे सिर्फ हम 5 लोग हैं. अमेज़न की घनी जंगलों में हम ट्रेक कर रहे हैं. काय नाही, फक्त फिरायची आवड असली पाहिजे बस. मग हे सगळं अशी बाचकी बोचकी घेऊन निघतो आपण. गिर्यारोहक पुढे पोचले 2 आमचे मार्गदर्शक. हे अमोल थोडा वेळ घे नाही बॅग. लय जड आहे. हा आहे घे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ते पण महत्वाचं. ते पण महत्वाचं आहे. आमचा चेतन पुढे चाललाय. 5 लोकांच्या मनाने आम्ही जास्त संसार घेऊन चालल्यासारखं काम होतं. असं वाटतंय आम्ही एक 10 दिवस तरी इकडे राहू. एवढं आम्ही घेऊन आलो मटेरियल. हिडन जेम हे असं असतं. हिडन जेम शोधायचं म्हटलं की आमची स्ट्रगल बघून जर तुम्हाला काही वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी चाललंय सगळे. थांब ॲक्शन ठेव. एक खांदा गेला आमचा. जंगलात एक वन माणूस फिरतोय कडक पांढरा टी-शर्ट. कडक पांढरा टी-शर्ट घालून पावसाळ्यात. तो का तो समोर स्पॉट आहे आपला. क्या बात आहे, कमाल. हेल्प हेल्प. हिडन जेमच्या नादात चुकलो. त्या बाजूला स्पॉट आहे आपला. अयो जागा बघा कसली आहे. आलो आलो. तो का तो धबधबा आहे तिकडे जायचंय. मजा येते का ट्रेकिंगला. अमोल रस्ता शोधायला गेला. आहे वाटतं अमोल इकडून ना. चेक कर. हाय का. भेटला रस्ता झाला. ए अमोल लवकर येत चल. उचलायचे बोचकी. जादू प्लॅनेटवरून डायरेक्ट ट्रेकिंगला पाण्याखाली. जादू आलाय जादू. केवढं घनदाट जंगल आहे आणि ह्याच्यातून आपण चाललोय. जवळच आलोय. आवाज येतोय धबधब्याचा छान. बघा इकडून आलोय पण खालून असं. आता इकडे जायचंय. इकडून तर जागाच नाहीये. हिडन जेम आहे हिडन जेम. चला. अरे वा, मस्त ऊन पडलं. आणि ऊन पण छान यायला लागलं आता. होय पाऊस जोरात आलाय. ओ क्या बात है. सेक्सी. हा फायनली फायनली पोहोचलो. म्हणजे जवळ आलोय. ओ क्या बात है. हिडन जेम.
कसली गुफा भारी आहे. आज मस्त स्टे करणार आहे आपण इकडे. तिकडे बघा लगेच साफसफाईला पण लागले. सही. शबाश शबाश. फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या लोकेशन वरती. आणि या समोर बघू शकता क्या बात आहे. वरून पूर्ण पाणी येते आणि समोर मस्त तळ आहे थोडस छोटस. कमाल क्लायमेट, कमाल कमाल. एक नंबर हिडन जेम, एक नंबर प्रायव्हेट वॉटरफॉल ज्याच्यामध्ये मस्त एन्जॉय करणार आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्लॉग मस्त एन्जॉय करा. कपडे वाळत घेतलेले आहेत आणि हा पूर्ण अशी गुफा आहे. बसायला छान जागा आहे. थोडंसं आतमध्ये आहे पण खूप छान आहे. आणि तर कोणच नाही जवळपास, आपल्या कोणच नाहीये. मस्त आपण 5 जण आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे आपल्या प्रायव्हेट गोष्टींमध्ये. यो आम्ही डाएट कॉन्शियस खूप आहे. कुठेही गेलो तरी आम्ही डाएट फॉलो करत असतो. आणि आम्ही एनी टाइम मुसली घेतो. मुसली कुठेही जावा मुसली का. हे बघा आमची मुसली थोडी वेगळी आहे. आमची मुसली तुम्हाला पॉपकॉर्न सारखी वाटत असेल थोडीशी, पण हे मुसली आम्ही जरा भाजून आणली ती अशी झाली, फुगली आहे. मस्त डाएट कॉन्शियस. यो कसा आहे वॉटरफॉल. कमाल आहे. प्रायव्हेट वॉटरफॉल, प्रायव्हेट पूल, क्या बात आहे. इकडे स्टोचं काम चालू आहे. जेवण बनवायचं. फक्त तो त्या पाया पडा नाही, सध्याच्या पाया पडा, पण तो भेटला पाहिजे. हा भेटला पाहिजे बस. मजा येते. गरमागरम भजी सोडलेले आहेत. आता मस्त गरम गरम भजी खायचे आणि असं पाणी येते आणि समोर मस्त पाण्यामध्ये पोहायला आपल्याला जायचं थोड्या वेळाने. आता मस्त पैकी जेवण करून मस्त पाण्यामध्ये भिजू. जेवण इकडे बघा आमची काळजी घेत आहेत. भात बघा 5 जणांसाठी एवढा भातीला. भाई ज्याला जेवढा भेटेल डायरेक्ट संपवायचा, अजिबात सुट्टी नाही. मस्त दावतचं बिर्याणी राईस आहे आणि मस्त पनीरची भाजी केलेली आहे. जेवण करू आणि मग तुम्हाला परत भेटतो. मस्त मजा आली. जेवण वगैरे केलं, पाण्यात पण पोहलोय, मस्त फोटोशूट केले. मग थोडं रिलॅक्स झालो आणि फ्रेश होऊन आता परत आलेलो आहे. आता 6 वाजलेले आहेत. आता 6 वाजले तर आपल्याला खाली परत जायचंय. काय रवी ओनी खेकडा पकडलाय. कसं वाटतंय. एक नंबर. मजा आली.
खेकड्याला परत सोडणार आहे. आम्ही खाली आलो तर आम्ही काही कचरा वगैरे तिथं ठेवलेला नाही आहे. आपण कुठेही गेलो तरी कचरा नाही केलं पाहिजे. निसर्गाला आपणच जपलं पाहिजे. आम्ही सगळा कचरा आमच्या बॅगेत घेऊन आलेलो आहे. नंतर कुठे डस्टबिन भेटेल तिथं आम्ही कचरा टाकून देऊ. आपण ह्याला अशा प्रकारे इथे सोडतोय. हे जा. बाय. चलो आपण निघालो आता. 6:45 वाजलेत आणि आपण आपल्या डेस्टिनीवरती निघालो आहे पुढच्या, म्हणजेच आपल्या घरी. पण मजा आली. पाऊस हलका हलका पाऊस होतं, मध्येच ऊन येत होतं. क्लायमेट पण खूप छान होतं. मस्त पिकनिक झाली आहे. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून असेच ब्लॉग मस्त एन्जॉय करा माझ्यासोबत.